नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रावर पुढच्या काही तासात एक खूप मोठं हवामान संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सॅटेलाइटवरून मिळालेल्या ताज्या आणि चिंताजनक माहितीमुळे संपूर्ण प्रशासन हाय अलर्टवर आहे। राज्यातील 12 कोटी जनतेच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन 5 अत्यंत महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत। जर तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर या 5 गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं। चला तर मग जाणून घेऊया काय आहेत या सूचना। महाराष्ट्रावर पुढच्या काही तासात निसर्गाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार का, असाच एक थरकाप उडवणारा इशारा समोर आलाय। लोकांच्या आधी यावर विश्वास बसत नव्हता, पण आज सकाळी एका जिल्ह्यात अवघ्या काही मिनिटात झालेली भयानक ढगफुटी आणि त्यामुळे शेकडो गावांमध्ये निर्माण झालेला पूरग्रस्त परिस्थिती पाहता हा इशारा खरा ठरताना दिसतोय। एकीकडे जळगाव आणि पंढरपूरच्या काही भागात विजांचा कडकडाटसह अनेक अघटित घटना घडल्या आहेत, तर दुसरीकडे अरबी समुद्रात झालेल्या अत्यंत विचित्र बदलामुळे संपूर्ण राज्याचे हवामान बिघडलेले आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते हा फक्त ट्रेलर आहे, कारण गेल्या 150 वर्षातील सर्वात मोठा धोका एका ठराविक तारखेला महाराष्ट्रावर धडकणार आहे। या गंभीर परिस्थितीमुळे शाळा, कॉलेजेस आणि आवश्यक सेवा वगळता तर इतर कामे बंद ठेवण्याचे संकेत मिळाले आहेत। ती भयानक तारीख कोणती आहे आणि हवामान विभागाने नक्की काय इशारा दिलाय, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर। थेट सॅटेलाइटवरून आलेला एक असा फोटो ज्याने संपूर्ण देशाची चिंता वाढवली आहे। मित्रांनो, अरबी समुद्रामध्ये एकाच वेळी अत्यंत विचित्र घडामोडी घडत असल्यामुळे केंद्र सरकारने देशातील अनेक राज्यांना हाय अलर्ट जारी केला आहे। पण यामध्ये सर्वात मोठा फटका आपल्या महाराष्ट्राला बसवण्याची भीती निर्माण वर्तवली जात आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते गेल्या 150 वर्षात घडला नाही असा एक विचित्र प्रसंग महाराष्ट्रावर ओढवू शकतो आणि त्यासाठी एक विशिष्ट तारीख जाहीर करण्यात आली आहे। तुम्ही पाहिलं असेल की 8 दिवसापूर्वी मान्सून राज्यात दाखल झाला। 2-3 दिवस पावसाने विश्रांती घेतली, पण त्यानंतर जे घडलं ते अकालनीय होतं। सामान्यत पाऊस कोकणच्या किनारपट्टीवरून पुढे सरकतो, पण यावेळी निसर्गाचं चक्र पुढे उलट फिरलंय। आधी मराठवाड्यात पाऊस सुरू झाला, विदर्भात ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि आज पहाटेपासून मुंबईलाही पावसाने झोडपून काढलंय। निसर्गाचा हा उलटा प्रवास म्हणजेच अरबी समुद्रात झालेल्या त्या मोठ्या बदलाचं मुख्य लक्षण मानलं जातं। या डेंजर संकटाची वेगाने होणारी हालचाल पाहता स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला हाय अलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे या परिस्थितीला हलक्यात घेण्याची चूक अजिबात करू नका। ती तारीख कोणती आहे आणि सॅटेलाइट फोटोमध्ये नक्की काय दिसतंय, चला जाणून घेऊया व्हिडिओमध्ये सविस्तर। महाराष्ट्राला गेल्या 150 वर्षातील सर्वात मोठं हवामान संकट घोटावतंय। अरबी समुद्रात एल निनो पॅटर्न अचानक प्रचंड ॲक्टिव्ह झाला असून त्याचा थेट फटका आपल्या महाराष्ट्राला बसणार असल्याचा मोठा इशारा समोर आला आहे। तुम्हाला वाटत असेल की हा काळ नेहमीसारखा मुसळधार पाऊस असेल, तर हा अजिबात असं काही नाही। सॅटेलाइटवरून आलेल्या ताज्या फोटोंनी हवामान तज्ज्ञांनी झोप उडवली आहे। भारताच्या नकाशावर नजर टाकली तर महाराष्ट्राच्या दिशेने तब्बल 1000 किलोमीटर लांबीची अवाढव्य ढगांची साखळी वेगाने पुढे सरकताना दिसते आणि सर्व चक्रावून टाकणारी गोष्ट म्हणजे या महाकाय ढगांच्या पोटात एक अतिशय धोकादायक चक्रीवादळ दडलेलं आहे। अनेक जण म्हणतील की पाऊस पडतोय तर चांगला आहे ना, पण हा पाऊस नॉर्मल नसेल। हा ढग इतका डेंजर आणि पाण्याचे प्रमाण असलेला आहे की महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यांमध्ये हा अक्षरशः पावसाचा स्फोट घडवून आणू शकतो। अवघ्या काही मिनिटात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊन आणि पाणी घरामध्ये शिरेल अशी ही भीषण स्थिती आहे। जेव्हा जेव्हा समुद्रात अशा अजब घडामोडी होतात तेव्हा संपूर्ण वातावरण कसं उलटपालट होतं यांचा थरकाप उडवणारा पुरावा या सॅटेलाइट फोटोमध्ये समोर आला आहे। हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केलेले ते 20 जिल्हे कोणते आहेत आणि तुमचा जिल्हा यांचा किती धोका आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये सविस्तर। सावधान, अख्खा महाराष्ट्राचा काळजा ठोका चुकवणारी एक महाभयंकर बातमी समोर येत आहे। साधं दिसणारं हे शांत निरभ्र आकाश आणि उन्हाच्या तीव्रतेआड एक अत्यंत विनाशकारी सत्य दडलंय। मित्रांनो, ही वादळापूर्वीची तीच जीवघेणी शांतता आहे ज्याची भीती हवामान तज्ज्ञांना होती। प्रशांत महासागराच्या पोटात अचानक झालेल्या एक अजब हालचालीचे सुपर एल निनो नावाच्या एका महाकाय संकटाला जन्म दिला। या प्रणालीने अरबी समुद्रातील सर्व आर्द्रता स्वतःकडे खेचून घेतली। महाराष्ट्राच्या वेशीवर तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा काळकुट्ट आणि अस्त्र ढगांचा सापळा तयार केला आहे। हवामान तज्ज्ञांच्या मते हा ढग जर फुटला तर महाराष्ट्रावर थेट आभाळ कोसळण्यासारखी भीती आहे। भर दुपारी रात्रीसारखा मिट्ट काळोख होईल आणि बंदुकीच्या गोळ्यासारखा कोसळणारा गारा थेट काळजाच्या थरकाप उडवतील।
या महासंकटाची चाहूल लागताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने आपत्कालीन बैठक बोलावून राज्यातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी बांधवासाठी 3 अत्यंत महत्त्वाच्या गाईडलाईन्स मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. तितकंच नाही तर एका विशिष्ट तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय, ज्या तारखेपासून महाराष्ट्रावर ही सर्वात मोठी आपत्ती ओढवू शकते. ती भयानक तारीख कोणती आहे? मान्सूनचा हा धोकादायक प्रवास नेमका कधी सुरू होणार आहे आणि पुढच्या तुमच्या जिल्ह्यात याचा किती फटका बसणार? ही सविस्तर माहिती संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. आताची सर्वात मोठी आणि थरकाप उडवणारी ब्रेकिंग न्यूज समोर येते. महाराष्ट्रावर घोंगावत असलेल्या या विनाशकारी महाकाय ढगांची पहिली पाऊलखुण जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ठीक 5 जुलैला निसर्गाचा हा प्रचंड कोप महाराष्ट्राच्या उंबरवठ्यावर थडकेल. त्यानंतर 5 ते 6, 7 आणि 8 आणि 9 जुलै हे 5 दिवस संपूर्ण राज्यासाठी अत्यंत घातक ठरणार आहेत. जे महासंकट राज्यातील 10 ते 15 जिल्ह्यांना एकाठोपाठ एक मोठा फटका देण्याची दाट शक्यता आहे. याचं भीषण परिस्थितीमुळे हवामान विभागाने तातडीने प्रत्येक दिवसाची हाय अलर्ट जिल्ह्याची यादी जाहीर केली आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते महाराष्ट्रात सध्या निसर्गाचा एक भयानक चक्रवायूत पूर्णपणे अडकलाय. एका बाजूला प्रशांत महासागरातील सुपर एल निनोचा प्रभाव आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात उभे राहिलेले वाफेचे अथांग डोंगर. या दोन्हीच्या मिलाफातून निसर्गाचे एक आक्रविक्राळ तांडव महाराष्ट्राच्या उंबरवट्यावर येऊन ठेपलंय. हवामान तज्ज्ञांच्या या धोक्याचा इशारा नेमका काय सांगतोय? 5 ते 9 जुलै दरम्यान तुमच्या जिल्ह्याला किती मोठा धोका आहे आणि हवामान विभागाने जाहीर केलेली ती रेड अलर्ट जिल्ह्याची यादी कोणती? पाहूया पुढे सविस्तर. एका बाजूला प्रशांत महासागराच्या पोटात उसळलेला हा सुपर एल निनो आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात उभे राहिलेले काचेचे वाफेचे असस्त्र डोंगर यांच्या जीवघेण्या मिलाफतातून निसर्गाचे एक अंगावर काटा आणणारे तांडव महाराष्ट्राच्या वेशीवर रचले जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते या प्रलयाचा पहिला अतितीव्र तडाखा दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांना बसणार आहे. 5 जुलैला भर दुपारी या भागात ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होऊन क्षणार्धात पूर येण्याची दाट शक्यता आहे. पुणे आणि बारामती परिसरात तर निसर्गाचे अजब रूप पाहायला मिळते. तिथे साधा पाऊस पडणार नसून काळजाचा थरकाप उडवणारा विजेचा कडकडाटासह मोठा गारांचा प्रचंड वर्षाव होऊ शकतो. त्यानंतर निसर्गाचा दुसरा भीषण हल्ला उत्तर महाराष्ट्रात आणि खानदेशावर म्हणजेच नाशिक, जळगाव आणि धुळे आणि नंदुरबार चालून येईल. तिथे तब्बल ताशी 100 किलोमीटर वेगाने विक्राळ वादळ घोणावरून असून मोठी झाडे आणि कच्ची पक्की घरे यांना मोठा फटका बसेल. नाशिकची संपूर्ण जमीन गारांच्या या आसमानी तांडवाने पांढरीशुभ्र होऊन जाईल. तर तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या जिल्ह्यांना नशिबी अत्यंत चिंतादायक परिस्थिती उभी काटणार आहे. आधी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल आणि त्यानंतर मान्सून अचानक गायब झाल्यामुळे संपूर्ण भूमी कोरडी पडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची मोठी भीती वाढवली जात आहे. या महासंकटापासून स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव कसा करायचा? मुख्यमंत्री यांनी दिलेल्या त्या मार्गदर्शक सूचना काय आहेत? पाहूया पुढे सविस्तर. आता वळवूयात निसर्गाच्या चौथ्या टप्प्याकडे. यामध्ये विदर्भातील नागपूर, वर्धा आणि अकोला या जिल्ह्यावर हिमालयात अतिथंड वाऱ्यांच्या टक्करीमुळे ढगफुटी दृश्य भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते. इथली सिमेंटची पक्की घरेही हादरवून सोडवणारा विजेचा प्रचंड कडकडाट आकाशातून पाहायला मिळेल. मध्य प्रदेश देखील या बदलत्या हवामानाच्या काचेतून स्वतःला वाचवू शकणार नाही. हा केवळ नेहमीसारखा मान्सूनच पाऊस नाही, तर निसर्गाच्या या महाकाय बदलांसमोर मानवाने स्वतःच्या सुरक्षेसाठी दिलेला एक अत्यंत थरारक लढा आहे. पण मित्रांनो, आतापर्यंत जी काही माहिती आणि सॅटेलाईटचे फोटो आपण पाहिले आहेत, हवामानाच्या अंदाजावर आधारित आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला अगदी मनापासून सांगू शकते, स्पष्टपणे सांगू इच्छिते की हा केवळ एक अंदाज आहे, एक शक्यता आहे. आपण या व्हिडिओमध्ये जे काही पाहिलं ते निसर्गाने वर्तवलेले केवळ संकेत आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की आपण लगेच घाबरून जावं. निसर्गाचा नियम आहे की कधीकधी वातावरण इतक्या वेगाने बदलतं की मोठ्या मोठ्या आधुनिक यंत्राचे अंदाजही फेल ठरतात. आपल्या महाराष्ट्रावर अशी संकटे यापूर्वी अनेकदा आली आहेत. आपण प्रत्येक वेळी अत्यंत खंबीरपणे त्याचा सामना केला आहे. हा व्हिडिओ बनवण्यामागचा आमचा उद्देश तुम्हाला घाबरवणे किंवा भीतीचे वातावरण तयार करणे हा अजिबात नाही, तर हा केवळ आणि केवळ तुम्हाला आधीच सतर्क करणे हा आहे. त्यामुळे याला एक शक्यता मान्सून ज्या पातळीवर काळजी घेता येईल ती नक्की घ्या. विशेषतः जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना आपल्या पिकांचे नियोजन करताना
आणि ज्या नागरिकांना या काळात प्रवास करत जायचा त्यांना हवामानाची ताजी अपडेट पाहूनच घराबाहेर पडावे. आता मला तुमच्याकडून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट जाणून घ्यायची आहे, कारण एकीकडे हवामान खात्याचे अंदाज आणि दुसरीकडे जमिनीवरची प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये अनेकदा फरक असतो. म्हणूनच मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून किंवा कोणत्या गावातून पाहत आहात आणि सध्या तुमच्या भागात कडक ऊन आहे की ढगाळ वातावरण आहे, पावसाची रिमझिम सुरू झाली आहे, हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे इतर प्रेक्षकांनाही त्यांच्या भागातील हवामानाचा अंदाज येण्यास मदत होईल. तुम्हाला काय वाटतंय, गेल्या वर्षीसारखा पाऊस यावर्षीही सुरुवातीला दांडी मारणार की 5 जुलैपासून खरोखरच धोका पाऊस सुरू होणार? तुमच्या भागातील पावसाचा अनुभव खाली कमेंट करायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटला मी स्वतः वाचणार आणि रिप्लायसुद्धा देणार आहे. जर तुम्ही OMT इन्फॉर्मेशन टेक या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हवामानाचा प्रत्येक ग्राउंड रिपोर्ट्स आणि ताजी माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. सुरक्षित